नाचणे आहे, रत्नागिरीचे नाचणे आहे, हरपुडे आहे, बेलारी आहे आमच्या इथं, मानसपूर फेफडेवाडी आहे, त्याचबरोबर पांगरीमधलं धारेखालील वाडी आहे. अशा सगळ्या बायकांचं लक्ष आहे काय? कुठे लक्ष आहे? नेमकं माझ्याकडेच ना. एवढ्या गावांमध्ये जाऊन तुमच्यासाठी 1.5 तास भाषण करून लोकांना शब्द घ्यायला लावले की पुढे आम्ही असा प्रोग्राम करणार नाही. विधवा आणि प्रथा आम्ही राबवणार नाही. नवरा वारल्यानंतर तिचं कुंकू पुसायला जाणार नाही, तिच्या बांगड्या फोडायला जाणार नाही असं शब्द तर तुम्हाला मान सन्मान मिळावा म्हणून आता आलेले ते ग्रामस्थ आमचे चौगुले सर, आमच्या या मॅडम सगळ्या त्रास घेत आहेत की बाबा पुढच्या पिढीला हा त्रास नाही झाला पाहिजे आणि विधवा आणि प्रथा समूळ नष्ट झाली पाहिजे आणि तुम्हाला मानाचं सन्मानाचं जीवन जगता आलं पाहिजे. कारण माझी चुलती आहे, त्या चुलतीने मला सांगितलं, माझे वडील आता वारले होते तेव्हा मी सगळे लावतात न जाताना ते लावायला गेले तर ती एक माझी वहिनी म्हणाली मला नको लावू, तिच्या शेजारी बसली. दुसरीला लावायला गेले ती म्हटली मला लाव. काय म्हणली? मला, कारण मी आधी त्याला सुरुवात केली की आम्ही असं करते म्हणून. पण तिला मी जेव्हा तिचं माझं बोलणं झालं तेव्हा ती मला म्हणते की तो क्षण म्हणते नको वाटतो. जेव्हा नवरा जातो तेव्हा ते दुःख असतं आणि पुन्हा ते सगळं काढून घेतात ना तर वाटतं जीव गेला तर बरा वाटतो. मी म्हटलं हो एवढा त्रास होतो ते नको वाटतं तर जीव गेला तर याच्यापेक्षा बरं, पण हे दुःख नको वाटतं. असं त्या महिलांनी मला त्यांचं दुःख सांगितलेलं आहे. जरी तुम्हाला त्याची अडचण वाटत असेल की मी कोणाकडे बोलू, तुम्ही मनामध्ये ठेवत असाल समाजाचा नातेवाईकांचा विचार करून व्यक्त होत नसाल, पण काही मैत्रिणी माझ्या जेव्हा होतात तेव्हा मला बाजूला घेऊन माझ्याशी ते मोकळं करतात, काही रडतात, काही आपलं दुःख सांगतात. मग तुम्ही तुमची दुःख तुम्ही असं येऊन स्टेजवर बोलत शकत नसाल तर आम्ही सगळ्या महिला आहोत की तुमची दुःख आम्ही मांडून ते हलकं करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. फक्त तुम्ही त्याच्यासाठी सहकार्य करा, सपोर्ट करा. हा आम्हाला मान सन्मान हवा, आमचा काही दोष नाही, आमचं का कुठं पुस्तक गेलं, का आमच्या बांगड्या फोडल्या गेल्या, हा आमच्यावरचा अन्याय आहे आणि हा अन्याय आणि श्रद्धा आम्ही नक्की बंद करू. अशी तुमची मानसिकता करा. आहे का मानसिकता तुमची? कराल का नष्ट? का पुढच्या मुलीला पण तेच देणार? तू पण आम्ही जगलो तसेच तू पण जग, आम्ही रडलो तसं तू पण रड, आम्ही त्रासात वाढलो तसं तू पण. जरा इकडे फिरत बघा, शूटिंग इकडे. तर तुम्हाला असं वाटतं का की आपल्याला पुढच्या पिढीला हे दिलं गेलं पाहिजे? नाही. तुम्हाला काय वाटतं की मला ह्यातनं बाहेर पडायचं आहे ना? तर सगळ्या ह्याच्यासाठी सगळ्यांना हे मान्य असेल तर सगळ्यांनी हात वर करा. सगळ्यांना हे मान्य आहे? आजपासून आपण विधवा प्रथा बंद करत आहोत. तर त्याची एक शपथ आहे की आपण आता घ्यायची या निमित्ताने. सगळ्यांनी उभं राहायचं, हात वर करायचे. हात वर शक्तीसाठी माणसे शूटिंग करायला आणि व्यवस्थित शूटिंग करायचं. इकडून सगळ्यांना घ्यायचं, इकडून सगळ्यांचे आवडायचे. ओके. मी आजपासून विधवा अनिष्ट प्रथांचा समूळ नाश करत आहे. नवरा वारल्यानंतर महिलांचे कुंकू पुसणे, बांगड्या फोडणे, जोडवी काढणे, सण उत्सवात समोर न येणे, रंगीबिरंगी साडी न नेसणे, केसामध्ये फुलं न घालणे, ही अनिष्ट प्रथा समूळ नष्ट करत आहोत. आम्ही पुढच्या पिढीचा विचार करून या अनिष्ट प्रथेला मुठ माती घालत आहोत आणि जो कोणी ही वाईट प्रथा राबवत असेल त्याला आम्ही कडाडून विरोध करू. जरी आमच्यावर हे संकट आलं तरी आम्ही वाईट मार्गाला जाणार नाही, दुसऱ्या कोणाचा संसार उद्ध्वस्त करणार नाही, स्वतः सक्षम होण्यासाठी प्रयत्न करू, स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्न करू, सर्वांचा सन्मान राखू. मला कोणी मान सन्मान दिला तर मी त्याचा मनापासून स्वीकार करेन. छान.
गटामध्ये, मी बचत गटातल्या महिलांना उद्योग व्यवसायासाठी, आणि आता सुद्धा इथून पुढे तुम्ही इथून आमच्यासोबत चक्रवेदी ही संस्था माझ्या एकटीची नाही, ही महिला आणि बालकांचे प्रश्न मांडणारी आहे. म्हणजे प्रत्येक महिला आणि प्रत्येक बालकाची ती आहे. आजच्या या कार्यक्रमाला आपल्याला कुणीही खंडित दिलेलं नाही. व्हिडिओना मी पत्र दिलं होतं की आम्हाला महिला बाल कल्याणचा जो निधी असतो, अर्थात मी ट्रेनर आहे तर मला माहिती आहे पंचायत समितीचा आराखडा, जिल्हा परिषदचा आराखडा आणि ग्रामपंचायतीचा आराखडा 2015 पासून 14 पासून मी शिकवते. तर मी त्यांना पत्र दिलं होतं की आमचा हा विधवा महिलांचा प्रश्न आहे, महिलांसाठी हे सगळं चाललेलं आहे का, माझ्या घरचा प्रश्न नाही आहे, आणि महिलांसाठी आलेला निधी महिलांसाठी थोडासा द्यावा असं मी विनंती करून एक पत्र दिलेलं होतं. सर म्हणाले की सगळा निधी संपलेला आहे, त्यामुळे तुम्हाला आम्ही देऊ शकत नाही. तर हा सगळा प्रोग्राम जो तुम्ही दिसताय हा सगळा आम्ही स्वतः केलेला आहे. यामध्ये किरवे मॅडम आहेत, किरवे मॅडमनी सुद्धा, जरा उभा राहा मॅडम, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवू शकतो. यांनी मला खूप पहिला जो आमचा कार्यक्रम झाला तेव्हा सुद्धा खूप सपोर्ट केला, आणि त्यांनी सुरुवातीला हे सगळं सजावट पहिल्यापासून त्या करत आल्या. हे 4थं वर्ष आहे आमचं. पहिल्या वर्षी आम्ही सगळं सजावट करून वाढ करत होतो, महिला झालेल्या नव्हत्या. 3:30 वाजेपर्यंत आम्ही इकडे आरती सर येऊन बसलेले होते, आणि नंतर मग हळूहळू महिला आल्या, त्या फसवून आणलेल्या होत्या, तुम्हाला हे मिळणार वस्तू मिळणार म्हणून त्या आलेल्या होत्या, पण आल्यानंतर बदलल्या. डोळ्यात आनंद अश्रू होते. पेपरला बातमी आली की महिलांच्या डोळ्यात आनंद अश्रू. सगळ्यांनी आनंद अश्रू की आम्हाला कुठे आत्ता मान दिला नव्हता पण तुम्ही दिला असं त्यांना. आणि ह्या मॅडमनी त्यासाठी अतोनात कष्ट घेतले. पान सुपारी हे सगळं त्यांनी आणलं, ही फुलं हे सगळं त्यांनी डेकोरेट केलेलं आहे. म्हणून आम्ही आमच्या संस्थेकडून चौगले सर त्यांचा एक छोटा खाली सत्कार करा. नाही असू पुष्पगुच्छ कुठे पुष्पगुच्छ द्या आहे ना, कसं करणार पुष्पगुच्छ आपण सगळाच भेदभाव संपवत आहोत. सगळे भेदभाव हा अतिशय कमी बुद्धी असलेल्याचा